मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। कोकणामध्ये सुट्टीसाठी गेलेले चाकरमानी मुंबईकडे परत निघालेत आणि त्यामुळेच मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। माणगाव ते मुगवली पुलापर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याने आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, पुन्हा एकदा सर्वांनाच आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। खरं तर माणगावच्या या ठिकाणी जिथे ही वाहतूक कोंडी झालेली आहे तिथे ही नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। जोपर्यंत मुंबई महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी अशीच असणार आहे। नक्कीच प्राची, आता जे कोकणात सुट्टीसाठी गेलेले चाकरमानी आहेत ते आता मुंबईच्या परतीच्या मार्गावर लागलेले आहेत आणि त्यामुळे महामार्गावरती वाहनांची संख्या वाढलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर बघितलं तर इथं वाहतूक कोंडी नेहमी होत असते, कारण रस्ता अरुंद आहे आणि ही वाहतूक कोंडी दर शनिवार रविवारी वाढत जाणार आहे। आणखी पुढच्या शनिवार रविवारी या वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार आहे। महत्वाचं म्हणजे आज उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि ते मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत। महत्वाचं म्हणजे त्यात माणगावचा जो बायपास आहे तो का रखडलाय आणि या बायपासला सध्या तात्पुरता पर्यायी मार्ग काय आहे याच्यावर देखील आजच्या बैठकीत विचार होणार आहे। प्राची, याच्यावर जर पर्याय निघाला तर कोकणवासियांची या महामार्गाच्या वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते। प्राची, नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या ठिकाणी आता वाहनांच्या रांगा लागल्याचं आपण पाहायला मिळतंय। मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढली आणि त्यामुळेच आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक कोंडी झाली आहे।